हॅलो एव्हरीवन, नमस्कार. राजेश्री बीड आर्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मोत्यांचं मोदक कसे बनवायचे हे दाखवणार आहे. हा मोत्यांचा सिंपल मोदक तयार करून त्याच्यावर आपण हे गोल्डन बीड्सने डेकोरेट करायचं आहे. ह्याच्यासाठी आपल्याला 6 नंबरचे मोती लागतील आणि हा 4 नंबरचा गोल्डन मोती लागेल. सर्वप्रथम आपण सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा. त्याच्यानंतर 8 मोती आपण सुईमध्ये घालून घ्यायचे. हे 8 मोती ओवल्यानंतर त्याला या पद्धतीने पकडून सुई आणि धागा सर्व मोतीमधून परत पास करून घ्यायचा. त्यावेळी आपण जो स्टार्टिंगचा थ्रेड आहे तो पकडून ठेवायचा, म्हणजे हे आपण जे विण करतो आहे ती लूज होणार नाही. या पद्धतीने आपण हा सर्कल तयार करून घेतला. त्याच्यानंतर हा सर्कल थोडं टाईट करून आपण इथे अशा पद्धतीने 3 नॉट मारून घ्यायच्या. हा आपला मोदकाचा बेस आहे. यानंतर सुई घेऊन जिथे पण नॉट मारलं आहे त्या त्याच्या मोतीमधून ती सुई बाहेर काढायची. आता आपल्याला 5 मोत्यांचं सर्कल बनवायचं आहे. तर आपण सुईमध्ये 4 मोती घेणार आणि हा एक मोती पकडून आपला 5 मोतीचा सर्कल तयार होणार. मग या मोतीमधून आपण सुई या पद्धतीने पास करायची. हा जो धागा आहे, थ्रेड आहे, तो असा आपण बोटांच्या साह्याच्या मदतीने असं पकडून ठेवायचा, म्हणजे तो लूज होणार नाही. पुढच्या मोतीमधून आपण थ्रेड बाहेर काढायचा. आता इथे आपल्याला 5 मोत्यांचं सर्कल पाहिजे, तर इथे 2 मोती आहेत, तर आपल्याला 3 मोती सुईमध्ये घ्यायचे आहेत. आणि परत सुई या 2 मोत्यांमधून बाहेर काढायची. या पद्धतीने आपलं हे 5 मोत्यांचे सर्कल तयार झाले. या पद्धतीने आपण प्रत्येक मोत्याला धरून एक हे 5 मोत्यांचे सर्कल तयार करून घ्यायचे. या पद्धतीने आपण सर्कल रेडी करून घेतले. आता इथे लास्टमध्ये आपल्याला 5 मोत्यांचं सर्कल बनवायचं असताना आपल्याकडे 1, 2, 3 हे 3 मोती आहेत, तर आपण फक्त 2 मोती सुईमध्ये घेणार आहोत. आणि या
3 मोत्यांमधून आपण सुई पास करणार. ह्या पद्धतीने आपला मोदकाचा बेस तयार झाला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सुई वरती ह्या मोत्यामध्ये पास करणार आणि त्याच्यानंतर हे जो 2 मोती आहेत ह्याच्यामधून आपण ह्या पद्धतीने सुई पास करून घेणार. आता इथे आपल्याला 6 मोत्यांचं सर्कल बनवायचं आहे. तर आपल्याकडे हे 2 मोती आहेत. मग आपण चार मोती घेणार आणि ह्या 2 मोत्यांमधून सुई पास करणार. म्हणजे आपल्याला 6 मोत्यांचं सर्कल भेटणार. अशा पद्धतीने आता आपल्याला 6 मोत्यांचं सर्कल बनवायचं आहे. मग ह्याच्यासाठी 1 2 3 हे 3 मोती घेऊन सुईमध्ये आपण अजून 3 मोती घेणार आणि 6 मोत्यांचं सर्कल तयार करणार. अशा ह्याने आपण पूर्ण हा जो राऊंड आहे तो कंप्लीट करून घ्यायचा. या पद्धतीने हा राऊंड आपण कंप्लीट करून घेतला आहे. तर हे शेवटचा राऊंड बनवताना 1 2 3 4 मोती आपल्याकडे आहेत आणि 6चा सर्कल बनवण्यासाठी आपण 2 मोती घेणार. आता आपण 2 मोती घेणार आणि ह्या 4 मोतींमधून सुई पास करणार आणि 6चा सर्कल आपण तयार करणार. आता आपण ह्या पद्धतीने मोदकाचा आपला बेस तयार झाला आहे. आता आपल्याला वरती पूर्ण 5 मोत्यांचं सर्कल रेडी करायचं आहे. या पद्धतीने आपण पूर्ण हा सर्कल तयार करून घ्यायचा. या पद्धतीने आपला मोदकाचा खालचा पार्ट तयार झाला आहे. आता आपल्याला वरती पार्ट बनवण्यासाठी आपल्याला परत 5 मोत्यांचं सर्कल बनवायचं आहे. त्याच्यासाठी हे 2 मोती आणि
सुईमध्ये अजून आपण 3 मोती घेणार आणि या पद्धतीने इथे एक 5 मोत्यांचा असा सर्कल तयार करणार. तर सुई परत वरती काढून आपल्याकडे 1 2 3 मोती आहेत. मग अजून 2 मोती आपण घेणार आणि ह्या 3 मोतींमधून आपण सुई पास करणार. या पद्धतीने पूर्ण सर्कलला आपण असे तयार करून घ्यायचे. या पद्धतीने आपला मोदक तयार झाला आहे. आता हे जे वरती 4 मोती आहेत, ह्या 4 मोतीमधून सुई राऊंडमध्ये पास करून घ्यायची. मग हा गोल्डन मोती घेऊन तो या पद्धतीने इथे अटॅच करून घ्यायचा. या पद्धतीने आपला हा मोदक तयार झाला आहे. मोदकला डेकोरेट करण्यासाठी आपल्याला हे 8 नंबरचे सीड बीड्स लागतील, गोल्डन कलरचे. हा जो 5चा सर्कल आहे, सुईमध्ये आपण 3 बीड्स घेणार आणि ह्या मोत्याच्या अपोजिट साईडला मधून सुई आपण अशी पास करणार. परत आपण 1 गोल्डन बीड्स घेणार आणि मग हा जो सेंटरचा बीड्स आहे तिथून आपण सुई पास करणार. परत एक घेणार आणि खालच्या सुईमधून या पद्धतीने असं पास करणार. तर आपल्या इथे प्रत्येक ह्या राऊंडवर आपल्याला या पद्धतीने एक या पद्धतीने आपला पूर्ण मोदकाला डेकोरेट करून झाला आहे. आता जो एक्स्ट्रा थ्रेड आहे तो आपण मोत्यांमधून पास करून नॉट मारून तिथे क्लोज करणार आणि मग एक्स्ट्रा थ्रेड आपण कट करून टाकणार. आपला डेकोरेटिव्ह मोदक गणपती बाप्पासाठी रेडी झाला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच.